ट्रान्समिशन ऑफ पॉवर आपला जो चॅप्टर चालू होता त्यामध्ये आपण पाहत होतो गिअर्स अँड गिअर ड्राईव्ह. लास्ट व्हिडिओमध्ये आपण गिअर टर्मिनॉलॉजी बघितली होती. आता आपण गिअरचे टाईप पाहणार आहोत यामध्ये. सो बेसिकली गिअरचे जे आहे ते 8 टाईप पडतात. स्पर गिअर, हेलिकल गिअर, हॅरिंगबोन गिअर और डबल हेलिकल गिअर, बिवेल गिअर, मायटर गिअर, रॅक अँड पिनियन, वॉर्म शाफ्ट अँड वॉर्म व्हील आणि हायपॉड गिअर. आता हे जे टाईप्स आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहू. पहिला जो आहे तो स्पर गिअर. डायग्राम दाखवली आहे. 2 गिअर जे आहेत, ठीक आहे, ते एकमेकांना काय आहे मेश होऊन काय होतात, रोटेट होतात. यामध्ये रोटेशनची दिशा दाखवली आहे. जर एक स्पर गिअर क्लॉकवाईज फिरत असेल तर दुसरा गिअर काय होतो, अँटी क्लॉकवाईज फिरतो. या गिअरच्या परिघावर गिअरच्या ॲक्सिसशी समांतर दाते कट केलेले असतात. हा जो आहे तो गिअरचा परिघ आहे आणि या परिघावर हा जो आहे हा शाफ्ट आहे. म्हणजे हा इथून काय याच्या सेंटरमधून हा ॲक्सिस जाणार. या ॲक्सिसला समांतर असे दाते या गिअरच्या परिघावर कट केलेले असतात. यामध्ये बघा हे गाळे जे आहेत यांची दिशा आणि या ॲक्सिसची दिशा एकच आहे. त्यामुळे ते काय आहेत, एकमेकाला समांतर आहेत. 2 समांतर असलेल्या शाफ्टवर शक्ती अथवा गतीचे वहन करण्यासाठी स्पर गिअर्सचा उपयोग केला जातो. ज्यावेळी 2 शाफ्ट जे एकमेकाला पॅरलल असतात, समांतर असतात, अशा पॅरलल शाफ्टवर शक्तीचे अथवा गतीचे वहन करण्यासाठी स्पर गिअर्सचा उपयोग करतात. स्पर गिअर्सच्या सहाय्याने शक्ती संक्रमण करताना जादा आवाज येतो. तसेच केवळ एक टीथ फिरताना संपर्कात येतो, त्यामुळे दाते तुटण्याची शक्यता असते. यामध्ये काय होतं, ज्यावेळी 2 गिअर्स एकमेकांना मेश होऊन फिरतात त्यावेळी या ठिकाणी हा जो आहे तो एक गिअर जो आहे एक टीथ जो आहे तो एक टीथ संपर्कात येतो. त्यामुळे दाते जे आहेत ते तुटण्याची शक्यता असते. मशीनच्या गिअर बॉक्समध्ये हे गिअर्स वापरतात. उदाहरणार्थ आपली लेथ मशीन आपण बघितली होती, त्याचा जो गिअर बॉक्स आपण खोललेला त्यामध्ये या टाईपचे गिअर्स आहेत, स्पर गिअर. उदाहरणार्थ बघा यामध्ये दिलेलं लेथ मशीनमध्ये मेन स्पिंडलची गती लीड स्क्रूला देण्यासाठी असलेल्या गिअरिंग ट्रेनमध्ये स्पर गिअर्स हे वापरले जातात. या ठिकाणी बघा स्पर गिअर्स दाखवलेले आहेत. तर या गिअरला हा गिअर मेश आहे, हा गिअर मेश आहे, ठीक आहे. या गिअरला हा मेश आहे आणि या दोन्ही गिअरला काय आहे, हा गिअर मेश आहे. ही जी आहे ती गिअर ट्रेन आहे, ठीक आहे. याला जे आहे ते स्पर गिअर असं म्हणतात. आता याचं ॲप्लिकेशन कुठे कुठे केलं जातं स्पर गिअरचं. घड्याळ जर तुम्ही बघितलं असेल खोलून कधी, तर त्याच्या पाठी छोटे छोटे गिअर्स असतात एकमेकांना मेश झालेले, ठीक आहे. नंतर इलेक्ट्रिक स्क्रूड्रायव्हर, हाऊसहोल्ड अप्लायन्सेस म्हणजे घरात काही उपकरणं असतात त्यामध्ये देखील यांचा उपयोग केला जातो. एअरक्राफ्ट इंजिनच्या एअरक्राफ्टमध्ये, रेल्वेजमध्ये, स्लायडिंग मेश गिअरबॉक्स, ऑटोमोबाईलचा जो स्लायडिंग मेश गिअरबॉक्स असतो, ज्यामध्ये डॉग क्लच वगैरे असतात, त्या स्लायडिंग मेश गिअरबॉक्समध्ये या स्पर गिअरचा वापर केला जातो, ठीक आहे. त्यानंतर कन्व्हर्स जे असतात त्यामध्ये देखील स्पर गिअरचा वापर केला जातो. या ठिकाणी डायग्राममध्ये बघा दाखवलेलं आहे. साधारण घड्याळ जे आहे त्यामध्ये अशा प्रकारचे काय असतात, स्पर गिअर एकमेकांना मेश कंडिशनमध्ये बसवलेले असतात, ठीक आहे. त्यानंतर दुसरा टाईप जो आहे तो हेलिकल गिअर. या गिअरच्या परिघावर गिअरच्या ॲक्सिसशी विशिष्ट कोनात दाते कट केलेले
असतात, म्हणजेच तिरकस दाते असतात. या ठिकाणी बघा हे दाते जे आहेत ते या ॲक्सिसला समांतर नाही आहेत, एका थोड्या अँगलमध्ये कट केलेले आहेत, म्हणजेच ते तिरकस दाते कट केलेले असतात. हेलिकल गिअर्सचाही उपयोग समांतर असलेल्या शाफ्टवर शक्ती संक्रमणासाठी होतो. या गिअर्सच्या बाबतीत गिअर्स प्रत्येक वेळी 2 ते 3 दाते एकमेकांच्या संपर्कात राहून फिरत असल्यामुळे त्यांचे संपर्क क्षेत्र वाढते. त्यामुळे स्पर गिअर्सपेक्षा जादा गती व जादा लोड असणाऱ्या ठिकाणी यांचा उपयोग करतात. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 2 ते 3 दाते काय होतात, रोटेशन जे होतं गिअर जेव्हा फिरतात त्यावेळी 2 ते 3 दाते एका वेळी संपर्कात येतात. त्यामुळे काय होतं तर संपर्क क्षेत्र वाढतं व त्याचा उपयोग जो आहे तो जादा गती व जादा लोड असणाऱ्या ठिकाणी या गिअर्सचा आपण उपयोग करू शकतो. फिरताना स्पर गिअर्सपेक्षा हेलिकल गिअर्सचा फार कमी आवाज येतो. या गिअर्सच्या दात्यांचा हेलिकल अँगल जो आहे तो 25 डिग्रीपासून 45 डिग्रीपर्यंत ठेवतात. हा जो अँगल आहे हेलिकल अँगल हा 25 ते 45 डिग्रीपर्यंत ठेवतात. हेलिकल गिअर्सने शक्ती संक्रमण करताना येणारा दोष म्हणजेच शाफ्टच्या टोकावर एंड थ्रस्ट म्हणजेच साईड थ्रस्ट टाकतात, त्यामुळे हे गिअर्स बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. हे टाळण्यासाठी शाफ्ट थ्रस्ट बेअरिंग्स वापरणे अनिवार्य असते. शाफ्टवर थ्रस्ट बेअरिंग वापरणे अनिवार्य असते. थ्रस्ट बेअरिंग जर वापरली नाही तर त्यामुळे काय होतं तर गिअर्स जे आहेत तो एंड थ्रस्ट येतो किंवा जो साईड थ्रस्ट येतो त्यामुळे ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यामध्ये थ्रस्ट बेअरिंग वापरणे अनिवार्य असते. बेअरिंगचा जो चॅप्टर होता त्यामध्ये थ्रस्ट बेअरिंग वगैरे जे वेगवेगळे टाईप आहेत बेअरिंगचे ते पण आपण पाहिलेले आहेत. सो ॲप्लिकेशन हेवी लोड ॲप्लिकेशन्स, ट्रान्समिशन गिअर बॉक्सेस. ट्रान्समिशन गिअर बॉक्समध्ये याचा उपयोग केला जातो. तसेच हेवी लोड ॲप्लिकेशन जे आहेत त्यामध्ये देखील याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. या ठिकाणी हे गिअर्स दाखवले आहेत. हे जे आहे ते हेलिकल गिअर्स आहेत. या ठिकाणी हे बघा यामध्ये त्याचा अँगल जो आहे 25 ते 45 डिग्री. ठीक आहे. हे जे आहेत ते हेलिकल गिअर्स आहेत. हेवी लोड ॲप्लिकेशनमध्ये वापरले जातात. तसेच ट्रान्समिशन गिअरबॉक्समध्ये देखील वापरले जातात. त्यानंतर हेरिंगबोन गिअर, यांना डबल हेलिकल गिअर असेही म्हणतात. या गिअरच्या परिघावर मध्यभागापासून दोन्ही दिशेकडे तिरकस दाते पाडलेले असतात. या ठिकाणी बघा या साईडला आणि या साईडला. ठीक आहे. हा जो आहे तो गिअरचा परिघ आहे, मधला जो भाग आहे तिथून दोन्ही साईडला काय केलेले असतात तिरकस दाते पाडलेले असतात. गिअरच्या ॲक्सेसची विशिष्ट कोनात हे दाते पाडलेले असतात. डबल हेलिकल गिअर्सची रुंदी हेलिकल गिअर्सपेक्षा जास्त असते. हेलिकल गिअरची रुंदी साधारण इथून हा जो परिघ दाखवला आहे तिथून इथपर्यंत किंवा इथून त्याच एंडपर्यंतच असते. पण यामध्ये काय केलं दोन्ही साईडला तिरकस दाते पाडून काय केलेले आहे त्याची जाडी जी आहे रुंदी जी आहे ती रुंदी यामध्ये काय केलेली आहे वाढवलेली आहे याची. त्या गिअर्सने शक्तीचे वहन चालू असताना शाफ्टवर एंड थ्रस्ट टाकला जात नाही. जो हेलिकल गिअरमध्ये थ्रस्ट टाकला जात होता एंड थ्रस्ट तो यामध्ये टाकला जात नाही पॉवर ट्रान्समिशनच्या वेळी. या गिअर्सचा उपयोग जादा लोड आणि जादा गती असलेल्या ठिकाणी करतात. जादा लोड आणि जादा गती ज्या ठिकाणी पाहिजे असते त्या ठिकाणी या हेरिंगबोन गिअरचा वापर केला जातो. आता याचं ॲप्लिकेशन बघा. यूज इन हेवी मशिनरीज, मोठमोठ्या ज्या कारखान्यांमध्ये मशिनरीज असतात त्यामध्ये याचा वापर केला जातो. तसंच स्मूथ पॉवर ट्रान्समिशनसाठी देखील याचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी पॉवर ट्रान्समिशन हे स्मूथ पाहिजे असतं त्या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. बिवेल गिअर, हे गिअर्स रुंदीच्या दिशेत निमुळते बनविलेले असून या निमुळत्या किंवा बिवेल भागावर दाते
पाडलेले असतात, म्हणून त्याला बिवेल गिअर असं म्हणतात. या ठिकाणी बघा हे जे आहे ते बिवेल गिअर आहेत. बिवेल गिअरचा उपयोग एकमेकास काटकोनात असणाऱ्या 2 शाफ्टवर शक्ती संक्रमण करण्यासाठी करतात. ज्यावेळी 2 शाफ्ट जे आहेत ते एकमेकाला राईट अँगलमध्ये असतात त्यावेळी शक्ती संक्रमण करण्यासाठी याचा वापर केला जातो. या ठिकाणी बघा, ठीक आहे, या गिअरचा शाफ्ट हा कसा आहे, व्हर्टिकल आहे. याचा शाफ्ट कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. म्हणजेच हे एकमेकांना काय होतात, काटकोनात मिळतात. त्यांचे जे ॲक्सिस आहेत, मग असे काटकोनात राईट अँगलमध्ये असणाऱ्या 2 शाफ्टवर, काटकोनात असणाऱ्या 2 शाफ्टवर शक्ती संक्रमण करण्यासाठी याचा बिवेल गिअरचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे एकमेकांना वेगवेगळ्या कोनात असणाऱ्या शाफ्टवर शक्ती संक्रमण करण्यासाठीही बिवेल गिअर्सचा वापर करतात. अदर दॅन 90 डिग्री जर अँगल असेल ॲक्सिसचा शाफ्टचा, तर त्या अशा शाफ्टवर देखील पॉवर ट्रान्समिशनसाठी बिवेल गिअर्सचा वापर केला जातो. यात एक गिअर मोठा व दुसरा लहान असतो. उदाहरणार्थ हँड ड्रिल मशीनमध्ये हे गिअर्स वापरतात. ड्रिल चक्कीवर बिवेल दाते असतात. हँड ड्रिल मशीन जी आहे, हा जो हँडल असतो त्याला आपण फिरवतो त्यावेळी काय होतं, त्यावेळी त्यामध्ये पण अशा टाईपचे हे गिअर असतात. ठीक आहे, ज्यावेळी आपण हँडल फिरवतो त्यावेळी काय होतं, त्याचं जे ड्रिल असतं, ड्रिलचं चक जे असतं ते गोल गोल फिरतं. तसंच ड्रिलची चक्की आपण बघितलेली आहे, त्या चक्कीवर देखील काय असतात, असे बिवेल गिअर्स असतात. म्हणजे बिवेल टाईपचे दाते पाडलेले असतात. बिवेल गिअर्सच्या दात्यांची रचना, त्याची जी प्रोफाईल आहे ही सरळ किंवा नागमोडी असते, तर स्ट्रेट असते किंवा स्पायरल असू शकते. या ठिकाणी हे जे ते स्पायरल आहेत या ठिकाणी दाखवलेले. डिफरन्शियल गिअरबॉक्समध्ये याचा वापर केला जातो. 4 व्हीलर ऑटोमोबाईल्स म्हणजे 4 व्हीलर्स ज्या असतात त्याचं जे डिफरन्शियल असतं त्यामध्ये याचा वापर केला जातो. मेन मेकॅनिझम ऑफ हँडड्रिलच्या मेन मेकॅनिझममध्ये देखील याचा वापर केला जातो. त्यानंतर मायटर गिअर, ज्यावेळेस 2 बिवेल गिअर्स एकमेकांना बांधेसूद असतात, म्हणजे सिमेट्रिकल असतात, म्हणजेच अगदी एकसारख्या आकाराचे असतात व काटकोनात शक्ती संक्रमण करण्यासाठी वापरले जातात, तेव्हा त्यांना मायटर गिअर म्हणतात. ज्यावेळी 2 बिवेल गिअर, ठीक आहे, बिवेल गिअर जे आहे, हे जे बिवेल गिअर आहे, ठीक आहे, हे बिवेल गिअर जे आहेत ते ज्यावेळी एकमेकांना सिमेट्रिकल असतात, म्हणजेच अगदीच एकसारख्या आकाराचे असतात व काटकोनात शक्ती संक्रमण करण्यासाठी वापरले जातात, तेव्हा त्यांना मायटर गिअर असं म्हणतात. या गिअर्सचे दाते 45 डिग्रीमध्ये काटकोनात बनवलेले असतात. म्हणजे दाते आहे ते 45 डिग्रीमध्ये काटकोनात बनवलेले असतात. त्यानंतर रॅक अँड पिनियन. रॅक व पिनियनचा उपयोग फिरणाऱ्या गतीचे रूपांतर सरळ म्हणजेच रेषीय गतीमध्ये करण्यासाठी किंवा सरळ गतीचे रूपांतर फिरणाऱ्या गतीमध्ये करण्यासाठी करतात. यामध्ये रॅक ही एक सरळ पट्टी असते की ज्यावर सरळ रेषेत एक समान युनिफॉर्म दाते पाडलेले असतात. पिनियन हा लहान स्पर गिअर असतो. याच्या परिघावर असलेले दाते रॅकच्या दात्यांना मेश होतील याप्रमाणे असतात. ड्रिलिंग मशीनच्या वर्किंग टेबलला खालीवर करण्यासाठी रॅक व पिनियनमुळे फिरणाऱ्या गतीचे रूपांतर सरळ गतीत केले जाते. डायल कॅलिपरमध्ये रॅक पिनियनचा उपयोग केलेला आहे. तुम्हाला वर्कशॉपमध्ये जी आपली ड्रिलिंग मशीन आहे त्याचं जे टेबल आहे ते वर खाली करण्यासाठी या रॅक अँड पिनियनचा उपयोग कसा होतो ते दाखवलेलं आहे. ठीक आहे. तसंच
कॅलिपर. डायल कॅलिपर जो आहे त्यामध्ये देखील रॅक अँड पिनियनचा उपयोग केलेला आहे. या ठिकाणी बघा साधारण ड्रिलिंग मशीन जी आहे तिचा जो टेबल असतो तो वर खाली करण्यासाठी अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली असते. ठीक आहे. त्यानंतर लेथ मशीनवर देखील आपण ज्यावेळी हँडव्हील फिरवून काय करतो, राईट आणि लेफ्ट जी मूवमेंट आहे ती करतो, त्यावेळी पण तिथे रॅक अँड पिनियनचाच वापर केला जातो. ज्यावेळी आपण ॲप्रॉन आणि सॅडल जो आहे तो राईट लेफ्ट मूव करतो हँडव्हीलच्या सहाय्याने, त्यावेळी तिथे देखील या रॅक अँड पिनियनचाच वापर केलेला असतो. हँडव्हील म्हणजेच काय झालं तर तुमचा पिनियन झाला आणि हा जो आहे तो रॅक झाला. ॲप्लिकेशन यूज टू कन्वर्ट रोटरी टू ट्रान्सलेशन मोशन अँड व्हाईस वर्सा. रोटरी मोशनचं ट्रान्सलेटरी मोशन किंवा ट्रान्सलेटरी मोशनचं रोटरी मोशनमध्ये कन्वर्जन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. स्टेअरिंग मेकॅनिझम इन ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलचं जे स्टेअरिंग मेकॅनिझम आहे म्हणजे ज्यावेळी आपण काय करतो, स्टेअरिंग जे आहे गाडीचं फिरवतो त्यावेळी काय होतात, चाकं जी आहेत ती फिरतात. बरोबर. या ठिकाणी देखील काय आहे याचा उपयोग केलेला आहे रॅक अँड पिनियनचा. इन रॅक रेल्वेज. रॅक रेल्वेजमध्ये देखील याचा उपयोग केला जातो. त्यामध्ये बघा हा जो आहे तो पिनियन आहे आणि तो ज्यावर मेश होतो तो रॅक आहे. वॉर्म शाफ्ट अँड वॉर्म व्हील. वॉर्म आणि वॉर्म व्हीलचा उपयोग गती कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी स्पीड रिडक्शन पाहिजे असतं त्या ठिकाणी वॉर्म आणि वॉर्म व्हीलचा उपयोग केला जातो. वॉर्म हा एक दंडगोलाकार शाफ्ट असून या वॉर्म थ्रेड्स म्हणजेच पिळाकार दाते यावर पाडलेले असतात. स्पायरल टीथ. वॉर्म शाफ्टच्या दात्यांबरोबर मॅश होतील अशा प्रकारचे विशिष्ट दाते स्पेशल टीथ असलेला जो गिअर वापरतात त्याला वॉर्म व्हील म्हणतात किंवा वॉर्म गिअर म्हणतात. वॉर्म फिरवला की वॉर्म गिअर फिरतो, परंतु वॉर्म गिअर फिरवून वॉर्मला फिरवता येत नाही. एकमेकांना क्रॉस असलेल्या शाफ्टवर शक्ती संक्रमण करण्यास या वॉर्म शाफ्ट वॉर्म व्हीलचा उपयोग करतात. उदाहरणार्थ चेन पुली, इंडेक्सिंग हेड, रिडक्शन गिअर बॉक्स यात वॉर्म अँड वॉर्म व्हील वापरतात. या ठिकाणी हा जो आहे तो वॉर्म आहे आणि हा आहे वॉर्म व्हील. वॉर्म गिअर यूज टू ट्रान्समिट पॉवर ॲट 90 डिग्री. 90 डिग्रीमध्ये पॉवर ट्रान्समिशन करण्यासाठी याचा उपयोग करतात. ज्या ठिकाणी आपल्याला हाय रिडक्शन रेशो पाहिजे असतो त्या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. आणि वॉर्म गिअर स्क्रू थ्रेडमध्ये याचा वापर करतात. आपल्या ज्या रेंचेस असतात, रेंच, पाईप रेंच, त्यामध्ये या प्रकारची अरेंजमेंट असते. ज्यावेळी आपण हा वॉर्म फिरवतो, ठीक आहे, मधल्या ठिकाणी असे दाते असतात, ते ज्यावेळी आपण फिरवतो त्यावेळी काय होतं, हा वॉर्म व्हील फिरतो आणि वॉर्म व्हील फिरल्यावर काय होतं, त्याचं जे तोंड आहे, पाईप रेंचचं जे तोंड आहे ते काय होतं, मोठं होतं. म्हणजे त्याचं मुवेबल भाग जो आहे तो पुढे सरकतो किंवा पाठी येतो. अशा प्रकारची अरेंजमेंट जी आहे ती त्यामध्ये
पाईप रेंजमध्ये आपल्याला दिसते. त्यामध्ये वॉर्म व्हील आणि वॉर्म हे वापरलेले असतात. नंतर हायपोइड गिअर हे स्पायरल बिवेल गिअरप्रमाणेच असतात, परंतु त्यांचे शाफ्ट ऑफसेट असतात. आता ऑफसेट म्हणजे काय, तर ह्याचा जो शाफ्ट आहे, या शाफ्टचा ॲक्सिस आणि या गिअरच्या शाफ्टचा ॲक्सिस हे एकमेकांना काय होत नाहीत, इंटरसेक्ट करत नाहीत, एकमेकांना छेदत नाहीत, ते ऑफसेट असतात. त्यामुळे त्यांना ऑफसेट असं म्हणतात. याचा उपयोग आडव्या शाफ्टची गती उभ्या शाफ्टला देण्यासाठी करतात. हायपोइड गिअर्सचा उपयोग ऑटोमोटिव्ह डिफरन्शियल गिअर बॉक्समध्ये करतात. डिफरन्शियल गिअर बॉक्सचा उपयोग जो आहे ऑटोमोबाईलमध्ये, ज्यावेळी गाडी जी आहे, गाडीची चाकं ज्यावेळी टर्न होतात, गाडी टर्निंगला असते, त्यावेळी या डिफरन्शियल गिअर बॉक्सचा उपयोग केला जातो. या डिफरन्शियल गिअर बॉक्समध्ये हायपोइड गिअर्सचा उपयोग करतात. हायपोइड गिअरबरोबर वापरल्या जाणाऱ्या गिअरला हायपोइड पिनियन म्हणतात. हा जो आहे तो हायपोइड गिअर आहे, ही जे हायपोइड पिनियन आहे. हायपोइड गिअरच्या बाबतीत प्रत्येक गिअर्समध्ये दात्यांची कृती ही सरळ लाईनबरोबर रोलिंग आणि स्लायडिंग ॲक्शन यांचे एकत्रीकरण असते. तर या व्हिडिओमध्ये आपण गिअर्सचे जे टाईप्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत. सर्वप्रथम स्पर गिअर, स्पर गिअर, हेलिकल गिअर, हेरिंगबोन गिअर और डबल हेलिकल गिअर, ड्युएल गिअर, मायटर गिअर, रॅक अँड पिनियन, वॉर्म शाफ्ट अँड वॉर्म व्हील आणि हायपोइड गिअर असे गिअरचे जे टाईप आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्यांची ॲप्लिकेशन देखील आपण यामध्ये पाहिलेलं आहे.